हिमायतनगर इथं 3 टप्प्यात मूल्यवर्धन आणि प्रशिक्षण घेण्यात आले। तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे 435 शिक्षक यात सहभागी झाले होते। या तालुकास्तरीय मूल्यवर्धन आणि प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांची भूमिका हे अभिनय सादरीकरण केलं। या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावं हा होता। या प्रशिक्षणावेळी शिक्षकांनी मार्गदर्शन केलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल येथे तालुक्यातील शिक्षकांचे मूल्यवर्धन प्रशिक्षण 3 टप्प्यामध्ये झाले असून आजचा हा शेवटचा टप्पा आहे। या ठिकाणी या प्रशिक्षणामध्ये काय काय माहिती दिली या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्ह्याचे तगरपल्ली सर आहेत। काय सांगाल सर, या प्रशिक्षणामध्ये काय काय आपण सांगितले? सदर प्रशिक्षण जे आहे मूल्यवर्धन प्रशिक्षण 3.0 या प्रशिक्षणाच्या माध्यमातून इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण या हिमायतनगर तालुक्यामध्ये 3 टप्प्यामध्ये संपन्न होत आहे, जे की आम्हाला भारतीय स्वातंत्र्याच्या अनुषंगाने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्य विद्यार्थ्यांच्या मनपटलावर रुजवून आपला भारत देश सक्षम बनवण्यासाठी मूल्याधिष्ठित विद्यार्थी तयार झाला पाहिजे, सुजाण नागरिक घडावा, ही जी मूल्यवर्धनची संकल्पना आहे। या संकल्पनेच्या माध्यमातून एक आदर्श प्रत्येक शिक्षकांना उपक्रमाच्या माध्यमातून एक आदर्श नागरिक कसा घडावा, पण त्यामध्ये कृतीयुक्त आहे, सहयोगी अध्ययन आहे, सहयोगी खेळ आहे, गट आहे, चर्चा आहे, मूक अभिनय, हसत खेळत आनंदाने शिक्षण देऊन एक सुजाण नागरिक घडावा, ही या पाठीमागचा उद्देश आणि संकल्पना आहे। त्यानंतर आज किती दिवस झाले प्रशिक्षण सुरू आहे? आजचा कितवा दिवस आहे? म्हणजे जवळपास सर्व शिक्षकांचा विचार करता म्हणजे 3रा टप्पा आहे। पहिला टप्पा या ठिकाणी 16, 17 आणि 18 संपलेला आहे। 24, 25, 26 आज 27 म्हणजे 3ऱ्या टप्प्यातलाच पहिला दिवस सर। यामध्ये किती तालुक्यातील शिक्षक सहभागी झाले होते आपल्या शाळेत? तालुक्यातून पूर्ण शिक्षक सहभागी आहेत, म्हणजे इयत्ता 1ली ते 8वी हा जो मूल्यवर्धनचा प्रवास जो आहे सन 2009 मध्ये शांतीलाल मुत्रा फाउंडेशन पुणे ही एक समाजसेवी संस्था आहे। त्यांनी प्रायोगिक तत्वावर बीड जिल्ह्यामध्ये आष्टी आणि पाटोदा तालुक्यामध्ये हा प्रयोग सुरू केला आणि जवळपास 67,000 शाळांमध्ये हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याच्या नंतर NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षण अभ्यासक्रम आराखडा या माध्यमातून आज हे प्रशिक्षण इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी हे अतिशय प्रभावीपणे दिले जात आहे। प्रत्येक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या म्हणजे उपजत कला गुणवत्तेला एक प्रकारचा वाव देण्यासाठी ही संकल्पना राबवली गेलेली आहे आणि निश्चितच आम्हाला एक सार्थ अभिमान आहे। या मूल्यवर्धन कार्यशाळेमधनं प्रत्येक शिक्षक अतिशय कृतीयुक्त सहभागी होऊन आपल्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येक उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबवून ही जी काही शांतीलाल मुत्रा फाउंडेशन आणि NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ही संकल्पना आहे, निश्चितच आपल्याला यशस्वीरित्या एक सुजाण नागरिक घडून आपला भारत देश एक महासत्ता होण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही।